जय हिंद माझ्या 8वीच्या विद्यार्थी मित्रांनो. 8वीत शिकत असलेल्या सर्व इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सायन्सचा 19th चॅप्टर आहे लाईफ सायकल ऑफ स्टार्स. तर आजपासून आपण सुरू करणार आहोत 8वीच्या मित्रांसाठी एक व्हिडिओ सिरीज, एक चॅप्टर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी, लाईफ सायकल ऑफ स्टार्स. विद्यार्थी मित्रांनो, लाईफ सायकल ऑफ स्टार्स म्हणजे काय हो? काही नाही बाळांनो. जसं ह्युमन लाईफ सायकल असते तशीच आपल्या स्टारची पण लाईफ सायकल असते बाळांनो. स्टारची लाईफ सायकल म्हणजे स्टार फॉर्म कसा होतो, पुढं स्टारचं काय होतं, कोणकोणत्या डिफरंट स्टेजमध्ये जातो आणि त्या स्टारचा शेवट कसा होतो. बाळांनो, तुम्ही या स्टारच्या लाईफ सायकलला आपल्या ह्युमन लाईफ सायकलशी रिलेट करून पहा. तर आपला काय होतो? आपला सगळ्यात पहिले जन्म होतो. जन्म झाल्यानंतर आपल्या जन्मलेल्या बाळांना न्यूली बॉर्न बेबी म्हणतात. नवीन नवीन जन्म होते, पाळण्यात राहतात. त्याच्यानंतर काय होता? थोडे मोठे होता, रांगता. रांगल्यानंतर हळूहळू चालता. तेव्हा तुम्हाला बाळ असं म्हणतात ना? ओके. पुढं लहान लेकरू म्हणतात, पुढं किशोर वयाचे होता, पुढं तरुण होता, पुढं लग्न होते, संसार करता. असो, लग्न झाल्यानंतर थोडं मिडल एजमध्ये येता. मिडल एज नंतर काय करता? थोडे वयस्क होता. मग 60 वर्षानंतर सिनियर सिटीजन म्हणजे म्हातारे होता. 70-75 थोडेसे झोपीत राहतात. 75-80 आपण सगळे भुर्र उडून जातात. ही आपली जशी लाईफ सायकल आहे ना बाळांनो, तशीच लाईफ सायकल आपल्या या स्टार्सची पण असते. एक गोष्ट आहे, आपण पिक्चर पाहतो म्हणजे मूवीज पाहतो आणि सगळ्या हिरोंना, मोठमोठ्या हिरोला आपण स्टार म्हणतो. आपले फिल्म स्टार, 5 स्टार, 7 स्टार. हे स्टार म्हणजे काय? ते चमकतात. पण त्याची चमक पूर्ण काळ असते का हो? तर नाही बाळांनो. त्यांची सुद्धा एक ठराविक पिरियडसाठी चमक असते. स्टार्स चमकतात. असो, हे संपूर्ण आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे की या स्टार्सची लाईफ सायकल कशी, त्याची जर्नी कशी होती. मित्रांनो, आता आपण जेव्हा स्टार्स पाहतो म्हणजे आपण काय पाहतो? आपल्याला काय माहिती आहे बाळांनो? आपल्याला माहिती आहे आपण राहतो ते शहर. आपलं शहर कुठं आहे? एका खंडात, आशिया खंडात, भारत देशात. खंड कुठं आहे? या पृथ्वीवर. पृथ्वी कुठं आहे? आपल्या सोलार सिस्टीममध्ये. सोलार सिस्टीम काय कुठं आहे? आपल्या गॅलेक्सीमध्ये. तर या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला संपूर्ण ह्या चॅप्टरमध्ये हे शिकायचे की स्टारची लाईफ सायकल कशी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा चॅप्टर तुम्ही ओपन केलात तर सगळ्यात पहिले केव्हा पण तुमच्या सगळ्यांना सल्ला, कॅन यू रिकॉलच्या प्रश्नांना पहिले सराव करून घेत जा. तर आज हा आपला पहिला फर्स्ट पार्ट आहे आणि फर्स्ट पार्टमध्ये मी घेणार आहे कॅन यू रिकॉल. कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन्स आहेत बाळांनो. आपला आजचा सेशन आहे कॅन यू रिकॉल. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत. कोणते क्वेश्चन्स आहेत? तर बाळांनो, पहिलाच प्रश्न आहे इथं, व्हॉट इज गॅलेक्सी. प्रश्न काय? व्हॉट इज गॅलेक्सी. प्रश्न पहिला, व्हॉट इज गॅलेक्सी. गॅलेक्सी काय आहे बाळांनो? तर थोडक्यात सांगतो. पहिले एक फ्लो चार्ट घेऊ आपण. फ्लो चार्टमधून तुम्हाला कळेल. गॅलेक्सीच्या मध्ये काय? गॅलेक्सीच्या मध्ये आहे आपलं सोलार सिस्टम. सोलार सिस्टीम मध्ये कोण असते बाळांनो? सोलार सिस्टम मध्ये असते स्टार्स आणि स्टार्सच्या रिव्हॉल्व करतात प्लॅनेट्स. प्लॅनेट्सच्या भोवती रिव्हॉल्व करतात सॅटेलाइट्स.
तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपली अर्थ एक प्लॅनेट आहे आणि प्लॅनेट भोवती आपल्या सॅटेलाईट आहेत. सॅटेलाईटहून मोठे प्लॅनेट्स असतात, प्लॅनेट्सहून मोठे स्टार असतात. स्टार सोलार सिस्टीमचा एक पार्ट असतो आणि सोलार सिस्टीम गॅलेक्सीमध्ये असते. तर एका गॅलेक्सीमध्ये खूप साऱ्या सोलार सिस्टीम असतात बाळांनो. तर हे जर फ्लो चार्ट तुम्ही पाहिलात तर काही गोष्टी समजमध्ये येतात. सगळ्यात मोठी कोण? गॅलेक्सी. गॅलेक्सीमध्ये सोलार सिस्टीम, सोलार सिस्टीममध्ये स्टार आणि स्टारची फॅमिली, प्लॅनेट्स आणि सॅटेलाइट्स, या गोष्टी आहेत. तर या गोष्टीला धरून आपण सगळ्यात पहिले बघू गॅलेक्सी काय. तर गॅलेक्सीची डेफिनेशन किंवा गॅलेक्सी काय, तर बाळांनो या गॅलेक्सी कशापासून बनली, तर खूप मोठा कलेक्शन आहे गॅसचा, डस्टचा आणि शेकडो करोडो स्टार्सचा आणि त्यांच्या सोलार सिस्टीमचा, आणि हे सगळे ग्रॅव्हिटीनं बांधून आहेत या गॅलेक्सीमध्ये. हे तुम्हाला समजायला मदत होते. गॅलेक्सी काय बाळांनो, तर गॅलेक्सी आहे ह्यूज कलेक्शन ऑफ स्टार्स, डस्ट, बिलियन्स ऑफ स्टार्स अँड देअर सोलार सिस्टीम्स आर हेल्ड टुगेदर बाय ग्रॅव्हिटी. लिहून घेता का बाळांनो? लिहिलं तर बरं होईल, लिहून घ्या. व्हॉट इज गॅलेक्सी? व्यवस्थित लिहा आणि टप्प्याटप्प्यानं शिकून घ्या. मी प्रयत्न करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ सेशन सोपा जाईल. तर सगळ्यात पहिले प्रश्न बघू आपण, व्हॉट इज गॅलेक्सी. तर मित्रांनो, अ गॅलेक्सी इज अ ह्यूज कलेक्शन ऑफ huge collection of gas, dust. A galaxy is a huge collection of gas, dust and billions of stars. Are held together by gravity. A galaxy is a huge collection of gas, dust and billions of stars. मित्रांनो, प्रश्न असा होता आपल्याजवळ, व्हॉट इज गॅलेक्सी. गॅलेक्सी म्हणजे काय रे? अ गॅलेक्सी इज अ ह्यूज कलेक्शन ऑफ गॅस. या गॅलेक्सीमध्ये खूप सारा गॅस आहे, डस्ट आहे अँड बिलियन्स ऑफ स्टार्स आहेत. किती? बिलियन्स ऑफ स्टार्स आहेत. आणि प्रत्येक स्टारची आपली आपली एक सोलार सिस्टीम असते. जसं आपल्याला माहिती आहे, सन हा आपला नियरेस्ट स्टार आहे आणि त्याची एक सोलार सिस्टीम आहे. आपली अर्थ सनच्या सोलार सिस्टीममधला एक मेंबर आहे बाळांनो. त्याची एक सोलार सिस्टीम आहे. मग कोण कोण आहे? अर्थ आहे, मार्स आहे, असे सगळे, सॅटर्न आहे. तर असे सगळे प्लॅनेट्स आपल्या अर्थच्या सोलार सिस्टीममधले मेंबर्स आहेत, बरोबर आहे. आणि हे सगळे कशामुळं सनच्या भोवती फिरतात बाळांनो? आपण सगळेजण शिकलो, ग्रॅव्हिटेशनमुळं. कोणाचं ग्रॅव्हिटेशन बाळांनो? सनचं, म्हणजे स्टार. प्रत्येक स्टारचं आपलं सोलार सिस्टीम असते. अ गॅलेक्सी इज अ ह्यूज कलेक्शन ऑफ गॅस, डस्ट अँड बिलियन्स ऑफ स्टार्स अँड देअर सोलार सिस्टीम आर हेल्ड टुगेदर बाय ग्रॅव्हिटी. तर ही डेफिनेशन झाली व्हॉट इज गॅलेक्सी. मित्रांनो, विसरू नका, हे तुम्हाला 8ला असेल, 9thला असेल, 10thला असेल, 11thला असेल, 12thला असेल. मी 11th आणि 12thला फिजिक्स शिकवतो. बाळांनो, 8पासूनच आपलं फाउंडेशन चांगलं आणि मजबूत करायला शिका. हे शिकलेलं 9वीला नाही, 9thला नाही, 10thला नाही असं समजू नका. पुढे हे सगळं थोडंसं मोठ्या प्रमाणात वाढत जाईल. बाळांनो, आपला दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट आर डिफरंट कॉन्स्टिट्युएंट? व्हॉट आर डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स? कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक. व्हॉट आर डिफरंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ आवर सोलार सिस्टीम?
आपल्या सोलार सिस्टीमचे वेगवेगळे घटक कोणते? तर सगळ्यात पहिले ज्यांना माहीत नाही ते कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक, मेंबर असा अर्थ होतो. वेगवेगळे घटक कोणते? तर कोणकोणते आहेत बाळांनो? डिफरंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ आवर सोलार सिस्टीम. तर बाळांनो, सन आणि त्याच्या फॅमिलीला आपण काय म्हणता? सोलार सिस्टीम म्हणता. तर उत्तर त्याचं काय लिहिणार तुम्ही? सन अँड इट्स फॅमिली. सन अँड इट्स फॅमिली. सन अँड इट्स फॅमिली. बाळांनो, एफ आहे. सन अँड इट्स फॅमिली इज नोन ॲज solar system. Sun and its family is known as solar system. ठीक आहे बाळांनो. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर मेजर डिफरन्स बिटवीन प्लॅनेट अँड स्टार? व्हॉट आर मेजर डिफरन्सेस? कितवा आहे रे? तिसरा आहे का चौथा आहे? व्हॉट आर major differences between stars and planets? काय डिफरन्स आहेत बरं स्टार्स आणि प्लॅनेट्स मध्ये? दोन सेक्शन करा. इकडे घ्या स्टार्स आणि इकडे घ्या प्लॅनेट्स. पहिला डिफरन्स, स्टार्स काय करतात? तो चमकतात. प्लॅनेट्स काय चमकत नाहीत, त्यांना स्वतःची लाईट राहत नाही. असे खूप 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 छान छान इंटरेस्टिंग मुद्दे आहेत. पण पहिली गोष्ट बघा, स्टारचं टेम्परेचर खूप जास्त असतं. स्टार्स हॅव हाय टेम्परेचर. स्टार्सचं काय असते? टेम्परेचर जास्त असते बाळांनो. इकडं काय लिहू शकता? प्लॅनेट्स हॅव लो टेम्परेचर. दुसरा काय असेल रे? स्टार्सला ना स्वतःची लाईट असते मित्रांनो. Stars have their own light. Stars have their own light. मग प्लॅनेटचं काय असेल? Planets are not having light. Planets have. Planets are not having light. स्टार्सचं हाय टेम्परेचर असते. स्टार्सला स्वतःची लाईट असते. प्लॅनेटचं टेम्परेचर लो असते. प्लॅनेटला स्वतःचा लाईट नसतो. तिसरा नीट लक्षात घ्या, स्टार्स आर स्टेशनरी किंवा और स्टार्स नॉट रिवॉल्विंग अराउंड एनी ऑब्जेक्ट. मग प्लॅनेट्स कुठं फिरतात? आपली अर्थ कोणाभोवती रिव्हॉल्व करते? सन भोवती. प्लॅनेट्स revolve around stars. प्लॅनेट्स सन भोवती म्हणजे त्यांच्या स्टार्स भोवती फिरतात. चौथा पॉईंट मित्रांनो, चौथा डिफरन्स काय? स्टार्स हॅव बिग साइज. Stars are of big size
as compared to planets. इकडं काय होईल रे? Planets are of small size as compared to sun. Planets are of small in size as compared to stars. सॉरी सन घेतला ॲज कम्पेअर टू स्टार्स घ्यायला पाहिजे होतं. अजून एक पॉईंट घेऊया बाळांनो. फिफ्थ काय पॉईंट आहे? स्टार्स आर द सोर्स ऑफ light and heat. Stars are the source of light and heat. Planets are not the source of light and heat. बाळांनो, प्रश्न असा होता आपला, व्हॉट आर द मेजर डिफरन्सेस बिटवीन स्टार्स अँड प्लॅनेट्स. तर बघा, स्टार्स आणि प्लॅनेट्सचे मी 5 मेजर डिफरन्सेस दिलेत. स्टार्स हॅव हाय टेम्परेचर. स्टार्सचं टेम्परेचर जास्त असते का तर तिथं कंटिन्युअस ब्लास्ट होत असतात आणि खूप सारी एनर्जी स्टार्स रिलीज करत असतात. त्याच्यामुळंच ते लाईट आपल्याला दिसते, ते चमकताना आपल्याला दिसतात. प्लॅनेट्स हॅव लो टेम्परेचर ॲज कम्पेअर टू स्टार्स. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. कशामुळं? ते हाय एनर्जी रिलीज करतात, तिथं कंटिन्युअस ब्लास्ट होत असतात, तिथं न्यूक्लिअर फ्युजन होत असतं. आता न्यूक्लिअर फ्युजन काय हे पुढं तुम्हाला कळेलच. त्या न्यूक्लिअर फ्युजनमुळं त्यांचं टेम्परेचर जास्त होते आणि लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी तिथून रिलीज होते. प्लॅनेट्सला स्वतःची लाईट नसते. स्टार्स स्टेशनरी असतात. असं म्हणण्यापेक्षा स्टार्स कोणत्याही ऑब्जेक्ट भोवती रिव्हॉल्व करत नाहीत, तर प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतात. कोणाच्या रे? अराउंड स्टार्स, त्यांच्या स्टार्सच्या. स्टार्स आर ऑफ बिग साइज ॲज कम्पेअर टू प्लॅनेट्स, व्हेअरॲज प्लॅनेट्स आर ऑफ व्हेरी स्मॉल साईज ॲज कम्पेअर टू द स्टार्स. स्टार्सची साईज मोठी असते प्लॅनेटच्या कम्पॅरिझननं आणि प्लॅनेटची साईज छोटी असते स्टार्सच्या कम्पॅरिझननं. स्टार्स आर द सोर्स ऑफ लाईट अँड हीट. आता आपल्याला बघा, आपल्याला हीट कुठून मिळते बाळांनो? आपला नॅचरल सोर्स कोणता आहे? सन. सन काय बाळांनो? स्टार आहे. तर आपल्याला लाईट आणि हीट सनपासून मिळते आणि सन एक स्टार आहे. आणि प्लॅनेटपासून कसल्याही प्रकारची सोर्स ऑफ हीट किंवा लाईट भेटत नाही, का तर ते प्लॅनेट्स आहेत, स्टार्स नाही. स्टार्स आणि प्लॅनेट्समधले हे मेजर डिफरन्सेस आहेत. ठीक आहे. तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळू. तुम्ही लिहून घ्या, मी मोडतो. डस्टर बघू रे. बाळांनो, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज सॅटेलाइट. व्हॉट इज सॅटेलाइट. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो, व्हॉट इज सॅटेलाइट. काय रे सॅटेलाइट? अ सॅटेलाइट इज अ हेवनली बॉडी दॅट रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट. सोपा आहे, इझी आहे. अ सॅटेलाइट is a heavenly body. A satellite is a heavenly body that revolves around the planet. आता प्रश्न पडला का रे, हे हेवनली बॉडी काय? स्वर्गीय वस्तू असं नाही. हेवनली बॉडी म्हणजे नॅचरल ऑब्जेक्ट. जसं आपलं मून आहे, नॅचरल ऑब्जेक्ट.
अ सॅटेलाइट इज अ हेमनली बॉडी दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द प्लॅनेट. तर हे होता नेक्स्ट क्वेश्चन. याच्या पुढचा प्रश्न स्टुडंट्स, पुढचा क्वेश्चन आहे, विच स्टार इज नियर टू अस. आणि याचा आन्सर आपल्या सगळ्याला माहिती आहे. कोणता स्टार आहे आपल्या जवळचा? सन. सन इज द नियरेस्ट स्टार टू अस. सन इज द क्लोजेस्ट स्टार टू अर्थ. तर बाळांनो, हे होते आपले कॅन यू रिकॉलचे प्रश्न. आशा करतो तुम्हाला हे प्रश्न नीट समजले असतील. पुढच्या पार्टमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट बनवताना आपण अजून तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगायचा प्रयत्न करू आणि तुम्ही या सगळ्याचा नीट अभ्यास करा. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.